धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मंडळी, अहमदनगर जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. कारण शेतकरी कधीही या केंद्रावर येऊन विविध कृषीविषयक माहिती घेऊ शकतात. रोग किडीबाबत समस्या घेऊन येऊन तज्ज्ञांचा सल्ला घेतात. तसंच विद्यापीठाचं संशोधन, मग ते अभियांत्रिकी असो वा विकसित वाणांचं असो, जवळून पाहू शकतात. असं हे माहिती तंत्रज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी माहितीचं दालन आहे. नमस्कार. शेतकऱ्यांची कृषी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र हे शेतकऱ्यांचं एक मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी एकाच छत्राखाली सर्व माहिती मिळण्याचं हे एक महत्त्वाचं दालन आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रक्षेत्र भेटी असतील किंवा सर्व माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भेटी होत असतात. फक्त प्रगतशील शेतकरी किंवा शेतकरीच नाही, तर या ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये येणारे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतील, महिला असतील, धोरणकर्ते असतील, शासकीय धोरणकर्ते असतील, राज्यकर्ते असतील. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज प्रदेशातील सुद्धा प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आज या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला मोठ्या प्रमाणामध्ये भेटी देत आहेत. याचं माहिती जाणून करून घेत आहेत, आपल्या शेतीमध्ये त्याची अंमलबजावणी करत आहेत. आणि या सर्व गोष्टीशी निगडीत जर आपल्याला संपर्क साधायचा असेल, या ठिकाणी यायचं असेल, आपल्याला जर भेटी द्यायचं असेल, तर या ठिकाणचा जनसंपर्क सर्वात महत्त्वाचा आहे. आणि या अनुषंगाच्या दृष्टीनं जर शेतकरी बांधवांना किंवा व्हिजिटरांना किंवा भेटी देण्यासाठी या ठिकाणी जर भेट द्यायची असेल, तर त्या भेटीचं नियोजन कसं केलं जातं, या ठिकाणी असणाऱ्या उपलब्ध सुविधा कोणत्या आहेत, याविषयी आपण या ठिकाणी जे जनसंपर्क अधिकारी कार्यरत आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया. या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामध्ये जवळजवळ सन 2007 पासून जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असणारे प्राध्यापक संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण ते स्वागत करूया. मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला शेतकरी भेटी देत असतात. आपण या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहात, तर ह्या भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबत आपला काय अनुभव आहे, काय सांग? महात्मा फुले कृषी विद्यापीठ गेल्या 42 वर्षापासून म्हणजे 1968 सालापासून या राहुरीमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रातलं हे अग्रगण्य आणि सर्वात पहिलं असं कृषी विद्यापीठ आहे. आणि आज सर्वदूर भारतभर आज या विद्यापीठाची ख्याती आहे. विद्यापीठाचे विद्यमान माननीय कुलगुरू असतील डॉक्टर तुकाराम मोरे सर, माजी कुलगुरू असतील, सध्याचे संचालक आहेत माननीय संचालक सर्व, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यापीठाने जे आज गेल्या 42 वर्षावर कार्य केलं, या 42 वर्षात विद्यापीठाने जे नेत्रदीपक काम केलं शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणात, त्याबद्दल विद्यापीठाला अनेक पुरस्कार या ठिकाणी मिळालेत. आणि खूप विद्यापीठाचा गौरव या ठिकाणी झालेला आहे. अगदी तो सरदार वल्लभभाई पटेल सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ पुरस्कार असेल किंवा त्यानंतर सर्वोत्कृष्ट संस्था असा झालेला गौरव असेल, त्यानिमित्ताने मिळालेले 100 कोटी रुपये असतील. या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्या विद्यापीठाची ख्याती ऐकून खूप लांबवरचे शेतकरी या ठिकाणी भेटी देण्यासाठी येत असतात. अगदी आपलं विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जे आहे ते 10 जिल्ह्यांचं आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर अशा 10 जिल्ह्यांमध्ये आपण कार्यरत आहोत. जरी या 10 जिल्ह्यांचं क्षेत्र असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रातीलच शेतकरी या ठिकाणी सातत्याने विद्यापीठाला भेटी देत असतात. आणि महाराष्ट्रच काय तर इतर राज्य जरी आपण धरले, अगदी आंध्र प्रदेश, कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहेत, गुजरात, मध्य प्रदेश आणि दुसरे देशसुद्धा ज्या अगदी आपण आता नुकतेच अफगाणिस्तान असेल, इस्रायल आहेत, त्या ठिकाणचे सुद्धा प्रगतीशील शेतकरी, त्यांचे पॉलिसी मेकर हे या ठिकाणी आपल्याला सातत्याने व्हिजिट देत असतात. आणि अनेक त्यांचं आपल्या विद्यापीठात जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे ते जास्तीत जास्त जाणून घेऊन ते त्यांच्या शेतीत प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करतात. निश्चितपणे आपण म्हटलात की राज्याच्या बरोबर राज्याबाहेरील सुद्धा शेतकरी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेटी देत आहेत. एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या संस्थेला या ठिकाणी यायचं असेल, या ठिकाणच्या क्षेत्राची जाणीव करून घ्यायचं असेल, तर कशा पद्धतीने या ठिकाणी संपर्क साधला पाहिजे? या आपल्या विद्यापीठात जर संपर्क साधायचा असेल तर आपण डायरेक्टली त्यांनी जरी फोनवर जरी संपर्क केला तरी आपण त्यांना आणि एक पूर्व सूचना जरी दिली
की एखादं पत्र पाठवलं, फॅक्स पाठवला आणि आपले येण्याचं जर नियोजित कालावधी किंवा दिनांक जर कळवली तर त्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्लॅनिंग किंवा जी आमचं शेड्यूल आहे ते या ठिकाणी तयार करत असतो. त्या शेतकऱ्यांची असेल तर राहण्याची सोय करत असतो. अनेक वेळा अनेक मान्यवर मंत्री महोदय असतील, राज्यकर्ते असतील, शासकीय अधिकारी असतील, अगदी यशदा सारख्या संस्थेतून सुद्धा जे प्रशासकीय अधिकारी घडवले जातात IAS IPS ते सुद्धा या ठिकाणी भेटी देण्यासाठी येतात. तर त्यांचं पूर्वनियोजित भेटीचा कार्यक्रम असतो. त्यावेळेला आपण या विद्यापीठाचं क्षेत्र खूप मोठं आहे. 8,000 एकरवर आपले विद्यापीठ या ठिकाणी पसरलेलं आहे आणि 30 प्रोजेक्ट या ठिकाणी आपले प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी एक 2 ते 3 दिवसाचा कालावधी हा निश्चित लागतो. तर येणाऱ्यांचा उपलब्ध कालावधी त्यांना किती वेळ देऊ शकतात त्याचं आपल्याला एक पूर्व जाणीव जर आली तर त्यानुसार 1 दिवसाचा किंवा एक 4 तासाचा 2 तासाचा आपण एक शेड्यूल तयार करतो आणि त्यानुसार आपण भेट आयोजित त्यांची करू शकतो. निश्चितपणे आपण म्हटलात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रक्षेत्रावरती भेटी देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी नियोजन केलं जातं. पण काही एका ठिकाणी एक छत्री या ठिकाणी अशा पद्धतीचं काही प्रदर्शनासारखी सुविधा किंवा काही डिस्प्ले सिस्टीममधून शेतकऱ्यांना जर माहिती करून द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर अशा दृष्टीनं काही या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यात आलेली? हो, निश्चितच आपण अतिशय चांगले विचारले. इतकं मोठं प्रक्षेत्र असल्याने आणि आज सर्वांना वेळ हा सर्वांसाठी कमीच पडतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना केवळ 1 तास किंवा 2 तास उपलब्ध असतात. अशा वेळी शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकल्पाची अगदी थोडी का होईना एक पिक्चरचा जसा ट्रेलर असतो त्या पद्धतीने जर का होईना तर या ठिकाणी आपण एक अद्ययावत गॅलरी आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. विद्यापीठाने निर्माण केलेले जे तंत्रज्ञान आहेत, नवनवीन ज्या व्हरायटी आहेत, अगदी आपण जमिनीच्या प्रकारानुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि रोगकिडीला बळी न पडणारे आपण या ठिकाणी नवीन वाण तयार केलेले आहेत. तर हे सर्व वाण ते कडधान्य असतील, धान्य पिकं असतील, फळबाग असतील, भाजीपाला हे सर्वांचे वाण आपण एक तंत्रज्ञान जे विकसित केले ते आपण या ठिकाणी एक पिक्चर स्वरूपात, फोटो गॅलरी स्वरूपात आपण या ठिकाणी उपलब्ध केले. फोटो गॅलरीचा तर झालाच उल्लेख, पण काही अशा प्रतिकृतीच्या माध्यमातून जे पाणी किंवा जलसंधारणाच्या संदर्भात अशा काही सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत? या ठिकाणी आपल्या विद्यापीठात प्रकल्प तर आहेतच, पण एक वेळेची बचत व्हावी म्हणून आपण आपल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या प्रांगणातच या ठिकाणी मृद व जलसंधारण याच्या प्रतिकृती ज्या आहेत, सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, की त्याच्या प्रतिकृती वेगवेगळ्या ज्या आहेत त्या आपण त्याचे मॉडेल म्हणून आपण प्रतिकृती आपण तयार केलेल्या आहेत. शिवाय ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, त्याचे वेगवेगळे संच, त्याचे वेगवेगळे युनिट कसे असतात त्याचं आपण इथे प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. अगदी पाणी देण्याच्या पद्धती ज्या आहेत, अगदी ते आज शेतकरी जो आहे तर मोकाट पद्धतीने सर्रास पाणी दिलं जातं. विद्यापीठाला भेट द्यायचं असेल, आपण म्हटलात कमीत कमी 2 दिवस 3 दिवस लागतात. अशावेळी या येणाऱ्या भेटीच्या किंवा पर्यटकांच्या दृष्टीनं राहण्याची किंवा भोजनाची किंवा निवासांची व्यवस्था या संदर्भात काय आपण काळजी घेता का? विद्यापीठामध्ये अगदी अद्ययावत असे आपलं निवासस्थान उपलब्ध आहेत, परंतु पूर्व कल्पना जर दिलेली असेल तर त्यांचा जो होणारा जो खोळंबा आहे तो होऊ शकत नाही. आणि कारण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सातत्याने भेट देत असतात की बऱ्याच वेळा आम्हाला त्यांना जागा देणं शक्य होत नाही. अशा वेळेला जर त्यांनी पूर्व कल्पना दिली असेल तर आपण या ठिकाणी आपल्या विद्यापीठ अभियंता जे आहेत त्यांना या ठिकाणून पत्रव्यवहार जातो आणि त्यांचं आपण ज्या कालावधीत ते येणार आहेत त्यावेळेत त्यांचं आपण निवासस्थान या ठिकाणी राखीव ठेवू शकतो. सर, आपण या ठिकाणी 2007 पासून जवळजवळ जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहात, तर आपला काय अनुभव आहे? कोणत्या भागातून सर्वात जास्त शेतकरी मोठ्या प्रमाणात भेटी देतात? त्यांचा भेटी देण्याचा उद्देश काय असतो? कोणती माहिती त्यांना जाणून घेण्याची जिज्ञासा असते? काय सांगता येईल? प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्या मनात काहीतरी प्रत्येक उद्देश असल्याशिवाय तो कुठेच जात नाही. आज प्रत्येकाला वेळ प्रिय आहे किंवा अमूल्य आहे आणि अशा वेळेस कुठेतरी जाताना तो मनात एक हेतू असतो नवीन काहीतरी हस्तगत करण्याचा. नवीन तंत्रज्ञान आज आपल्या विद्यापीठाचं जे नावलौकिक आहे, नवीन तंत्रज्ञान जे आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहे त्याला कळाल्यानंतरच तो या ठिकाणी आकर्षित होतो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ 10 जिल्ह्यातील नव्हे तर अगदी मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल तर त्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुद्धा शेतकरी आपल्याकडे मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. कोकण विभाग असेल तिथले येतात, विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने आपल्याकडे व्हिजिट देतात. आणि खास करून आपण जे मॉडेल एक तयार केलेलं आहे, आपले जे सर्व संशोधक शास्त्रज्ञ मंडळी त्यांनी आपण एक मॉडेल दिलेलं आहे एकात्मिक शेती पद्धतीचं.
की ज्या शाश्वत शेती करण्यासाठी त्याला एकात्मिक पद्धतीने कशी केली पाहिजे. फळबाग भाजीपाला असेल, धान्य पिकं असतील, त्याच्या जोडीला जोडधंदे असतील, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, डेरे. म्हणजे शेती आणि शेतीच्या बरोबर शेतीपूरक जे हे असतील उद्योग असतील व्यवसाय याच्या संदर्भातल्या प्रक्षेत्रांना भेटी देण्यात ते जास्त उत्सुक असतात. आता सर शेतीमध्ये महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे, तर या महिलांचा सुद्धा या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र किंवा विद्यापीठाला भेटी देण्याच्या संदर्भात काय आपला अनुभव आहे? विद्यापीठात शेतकरी तर येतात, विद्यार्थी येत असतात, अधिकारी येतात आणि महिला वर्गसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येतो. परंतु सर्वसाधारणपणे आपण आता म्हणलो की 2001 पासून हे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र जे आहे आपलं विद्यापीठात कार्यान्वित आहे. तर 2001 पासून आपण आतापर्यंत आपल्याकडे सर्व आकडेवारी डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता आज तागायत आपल्याकडे 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. अगदी 2005 पासूनचं जर आकडेवारी धरली आपण तर दरवर्षी 20 ते 25,000 शेतकरी सहलीच्या माध्यमातून आपल्याकडे भेटी देत असतात. आपल्याकडे विषयतज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयांचे, फळबाग असेल, उद्यानविद्या असेल, त्या कृषीविद्या आहे, ॲग्रोनॉमी. तर या शास्त्रज्ञांकडे सुद्धा 2च्या संख्येने 4 या संख्येनेसुद्धा जे शेतकरी आज येत आहेत. तर आम्ही जो वर्षाचा जर डाटा काढला तर ते सुद्धा त्यांचीसुद्धा संख्या 15 ते 20,000 अशी एकंदरीत 40 ते 50,000 शेतकरी हा दरवर्षी आपल्याकडे येत असतो. आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे आपलं तंत्रज्ञान आहे हे विद्यापीठ प्रत्येक शेतकरी हा विद्यापीठापर्यंत पोहोचू शकत नाही. तर आपण त्याच्या अनेक माध्यमं आहेत, मेळावे असतील आणि सगळ्यात आपलं अद्ययावत माध्यम म्हणजे एक ग्रुप माध्यम म्हणजे जे आहे ते प्रदर्शन, कृषी प्रदर्शन. तर कृषी प्रदर्शनात विद्यापीठाचं जे नवनवीन जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचे बोर्ड त्याचे आपण ते त्या ठिकाणी घेऊन जातो. श्री सुखीसारखं आपलं इथे त्रैमासिक आहे. याचे दर वर्षातून आपले 3 अंक निघतात. खरीप आहे, रब्बी आहे, उन्हाळी. आणि जर शेतकऱ्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो की जर आपल्याला हे हवं असेल तर याची वार्षिक वर्गणी केवळ 50 रुपये आहे. 50 रुपये वार्षिक वर्गणी आणि द्विवार्षिक वर्गणी 90 रुपये जर आपण या कार्यालयाकडे पाठवली, जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडे, तर आपल्याला हे आपल्या घरपोच येऊ शकतं. यात प्रत्येक हंगामात जी जी पिकं आपली प्रामुख्याने घेतली जातात त्याची अद्ययावत आणि अशी संपूर्ण माहिती आपण परिपूर्ण माहिती आपण या सुगीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो. त्याशिवाय कृषीदर्शनी मी मगाशी म्हणलो तर याच्यासुद्धा आपण दरवर्षी 20 ते 25,000 प्रती आपण या कृषीदर्शनीचं या ठिकाणी तयार करून निर्माण करून विक्री करतो. या कृषीदर्शनीविषयी मी एक आपणास अधिक सांगू इच्छितो की आपलं तंत्रज्ञान जरी 10 जिल्ह्यांसाठी असलं तरी या कृषीदर्शनीसाठी अगदी इतर राज्यातील इतर जे जिल्हे आहेत तिथूनसुद्धा खूप मोठा प्रतिसाद आहे. अगदी इतर राज्यातसुद्धा आपल्या प्रती या लोकांनी खरेदी केलेल्या आहेत. देशाच्या बाहेरसुद्धा विद्यापीठाची प्रतिमा नेण्यासाठी जनसंपर्क हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी असतील, राज्यातले शेतकरी असतील, निश्चितपणे या कृषी पंढरीतलं कृषी ज्ञान जाणून घेण्यासाठी निश्चितपणे आपण या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला आपण भेट द्यायची आहे, या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी कार्यरत असणारे जनसंपर्क अधिकारी असेल किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक असेल यांच्या माध्यमातून कृषीविषयीचं सर्व ज्ञान आपण जाणून घ्या. आपल्या शेतीची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितपणे याचा लाभ होईल हेच या कार्यक्रमातून अभिप्रेत आहे. पाटील सर, आपण या ठिकाणी आलात, अत्यंत चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, या माहिती केंद्राला भेट देऊन किंवा दूरध्वनीवर संपर्क साधून तुम्ही शेतीतल्या समस्या नक्की सोडवू शकता. पिकावर पडलेला रोग आणि कीड कोणती आहे हे प्रत्यक्ष तज्ज्ञांना दाखवून त्यावर काय उपाययोजना करावी हे देखील विचारू शकता. मंडळी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची दैनंदिनी किंवा मासिकाद्वारेही आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळवता येते. आपणही या कृषी विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान केंद्राला अवश्य भेट द्या आणि आपला फायदा करून घ्या. आमची माणसं
मी राजन किसनराव देसाई, पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय पुणे अंतर्गत पाटबंधारे संशोधन विभाग नाशिकच्या अहमदनगर विभागामध्ये शाखा अभियंता म्हणून मी कार्यरत आहे. गावामध्ये साधारण 1991-92 साली 64 हेक्टर डॅमेज होतं आणि लोकांची मागणी, लाभधारकांची सारखी सतत त्याविषयी मागणी केल्यामुळे आणि बरंचसं खराब क्षेत्र झाल्यामुळे ते दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि लोकल प्रतिनिधींनी सारखी मागणी केली चारासाठी. त्या अनुषंगाने आपण त्याचा 2008-09 साली त्याचं सर्वेक्षण केलं, माझे मित्र गायकवाड साहेब, आणि सर्वेक्षण करून त्याचं लागलीच इस्टिमेट तयार केलं आणि मजसूर प्रकल्प अंतर्गत ही चळवळ आपण हाती घेतली आणि त्याचं काम साधारण 2009च्या दरम्यान स्टार्ट करून आपण 2010-11मध्ये काम ते संपवलं आणि डिसेंबर साधारण 11मध्ये आपण हे काम ते पाणीवापर संस्थेला हँडओव्हर केलं. पूर्वी जे खराब क्षेत्र साधारण 64 हेक्टर ते आज 24.20 हेक्टरपर्यंत खाली उतरलं आहे आणि जे पाणथळ क्षेत्र होतं, पाणथळ आणि क्षारपाट क्षेत्र ते आता बरंचसं कव्हर झालेलं आहे. जमिनीचा खारटपणा कमी झालेला आहे, पिकांचं यील्ड वाढलं आहे आणि सध्या पूर्वी जे पानकणी बेशरण या जमीन जी व्यापली गेली होती ती संपूर्णपणे कव्हर झाली आणि आता जमीन संपूर्णपणे लागवडीखाली आल्यामुळे ऊसाचे पीक, भुईमूग, सोयाबीन अशासारखी पिकं वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आहे. त्यामुळे शेतकरी सारे सुखी झाले आहेत एकदम. आणि शेतकरी सुखी म्हणजे त्या अनुषंगाने एकंदरीत जलसंपदाचाही फायदा झालेला आहे. जलसंपदा विभाग त्यामुळे याचा आपल्याला लाभ झालेला आहे या चळवळीचा. मी BK गायकवाड, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक अंतर्गत काम पाहतोय. कवठे चर योजना ही मार्च 11पासून चालू झालेली, ती डिसेंबर 11पर्यंत पूर्ण झालेली. पूर्ण झाल्यानंतर आजूबाजूच्या शेतात साठलेले पाणी चरामधून वाहतं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतातील उत्पन्नाचे पीक वाढलेले आहे. सदरचे चर 4.91 किलोमीटर लांबीचा असून सदर पाणी कवठे गावापासून वाहते. त्यामुळे कवठे गावात जे हे होत होतं पाणी, पाणथळ क्षेत्र होत होतं, उथळ झालं आहे आणि पिकाचं उत्पन्न जास्त वाढलं आणि शेतीची किंमत वाढली त्याच्यामुळं, हे पाणी वाहतं झाल्यामुळं. माझं नाव रामदास सायलाजी गायकवाड. मी शाखा अभियंता म्हणून पाटबंधारे संशोधन विभागामध्ये कार्यरत होतो आणि ह्या चळवळीच्या सर्वेपासून तर काम एक्झिक्यूट पूर्ण करेपर्यंत काम पाहिलेलं आहे आणि काम करून घेण्याकरता शासनाचे परिपत्रक सन 2002नुसार विनामोबदला जमीन संपादन करणे किंवा विनामोबदला जमिनीचा ताबा घेऊन चळवळीचं काम पूर्ण केले आहे. आणि आपल्या मुळा कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये असे बरेचसे पॅचेस आहेत की त्या ठिकाणी क्षारयुक्त क्षेत्र आहे, पाणथळ क्षेत्र आहे, क्षारयुक्त जमिनी झाल्या आहेत. त्यामुळं भुसार पिकं किंवा कॅश क्रॉप येऊ शकत नाहीत. पण अशा ठिकाणी जर शेतकऱ्यांनी पुढे येऊन विनामोबदला जमिनी दिली तर शासनामार्फत या स्कीम राबवलं शक्य होईल. आणि मग या निमित्ताने हे सांगू इच्छितो की मुळा कालवा लाभ क्षेत्रामध्ये ज्या ज्या गावामध्ये खराबा क्षेत्र आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर विनामोबदला जमिनी दिल्या तर अशा स्कीम पूर्ण करून घेऊ शकतो आपण आणि त्यामुळं शासनाचंसुद्धा आणि शेतकऱ्यांसुद्धा त्यात नक्कीच फायदा होईल. मी तुकाराम नाना काळे, संचालक सचिव मुळा पाणी वापर संस्था कवठा. महाराष्ट्र शासनाच्या 2005च्या नियमानुसार पाणी वापर संस्था आणि पाटबंधारे खाते किंवा संशोधन विभाग यांना सहकार्य पाणी वापर संस्थेचं पाहिजे. ज्यावेळेस चर योजनेचे अधिकारी कवठ्याला आले त्यावेळेस आमची चर्चा झाल्यानंतर चर योजना करण्यासाठी प्रथमतः सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ॲक्वायर जमीन करणं फार अवघड होतं. कारण जमिनीचे रेट वाढल्यामुळं या गावचे शेतकरी ती ॲक्वायर झालेली जमीन देण्याला तयार नव्हते. तर गायकवाडराव साहेबांनी आम्ही त्यांची विनंती करून ही चर योजना पूर्ण केलेली आहे. जो महत्त्वाचा गावठांच्या शेजारचा चर केलेला आहे त्याची रुंदी आणि खोली भरपूर असल्यामुळं नेवासा तालुका तहसीलदारला प्रतिवर्षी या गावात पुराच्या पाण्यामुळं पंचनामे करून 4-5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावं लागत होती. चर योजना झाल्यामुळं ती नुकसान भरपाई टळलेली आहे आणि गावाची हानी टळलेली आहे. आम्हाला ज्या वेळेस अधिकारी लोक आले, पाणी वापर संस्थेचा आमचं जे सहकार्य होतं ते आम्ही त्यांना दिलं. या चर योजनेमुळं या गावात निश्चितच 20-22 लाखासारखी ग्रँड आली, तिचा आम्ही फायदा करून घेतला. यानंतर शासनाने अशाच योजना या तालुक्यात राबवाव्यात जेणेकरून जमिनीची सुपीकता टिकल आणि शेतकरी सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा बाळगून आमच्या पाणी वापर संस्थेने जे सहकार्य केलं ते इतर पाणी वापरणी अधिकाऱ्याला वेळोवेळी सहकार्य करावं आणि आपल्या भागात सुविधा आणून त्या करून घेण्यास भाग पाडाव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.
माझं नाव बाबासाहेब सुखदेव गायकवाड, राहणार कावठा. मी मुळामाई पाणी वाटप संस्थेचा संचालक आहे. या ठिकाणी गावकऱ्यांची बऱ्याच वेळेस इच्छा होती चराचं काम व्हावं. गावात पाणी घुसत होतं, तर या चर योजनेमुळं चराचं काम झाल्यामुळं ते गावामध्ये पाणी घुसायचं बंद झालेलं आहे. तसंच या ठिकाणी अजून 2-3 चर होणं बाकी आहे, त्याचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. माझं नाव दत्तात्रय केशव वाघ. ज्यावेळेस कॅनॉल यायच्या अगोदर ह्या जमिनी खूप भरपूर पिकायच्या आणि माझी जमीन नव्हती. मी नंतर ह्या जमिनीला किंमत राहिली नव्हती. 1000 रुपये 500 रुपयाची किंमत होती ह्या जमिनीला. मी त्यावेळेस ही 10,000 रुपये जमीन घेतली होती, कारण या जमिनीला कोणी विचारितच नव्हतं, कारण सगळं पाणी झालं होतं या कॅनॉलमुळं. पण त्यानंतर इरिगेशनने जे चर काढली त्याच्यामुळं थोडी सुधरत गेली आणि त्यातली ते आता अलीकडे आमची ती गायकवाड साहेब आली तर चरही कोणी करून देत नव्हते. तर साहेब म्हणे बा, मी सुद्धा त्याला नकारार्थ उत्तर दिलं तर बा सगळं तुम्ही जर चर काढली तर सगळे वडेच होते आणि आम्ही जमीन पिकायची कशी. त्याच्यामुळं मग लोकांनी आम्ही 4-6 लोक आम्ही स्थानिक इथलंच आहे आणि इथंच जमीन आहे माझी. आणि मग या 4-6 लोकांनी आम्ही विचार केला बा करू दे साहेब म्हणते तर आता काय त्यांची योजना असतं पाहू काय फरक होतो. तर आज अशी परिस्थिती झाली तर आमच्या जमीनसुद्धा कोरड्या व्हायला लागल्या 2-3 वर्षात. त्याच्यामुळे पिकं सुद्धा बरे चालले आले. आणि पूर्वी असं होतं का जिराई जमिनी खूप चालायच्या, पण कॅनल आल्यापासून 0 किंमत झाली या जमिनीला. आज या जमिनीची किंमत जवळ 10 लाख रुपये एकरी झाली आणि मी त्यावेळेस ती 10,000ला घेतली होती 20 वर्षापूर्वी. म्हणजे ह्या ड्रेनेज झाल्यामुळं चांगलाच फरक व्हायला लागल्या जमिनीत. मी शंकर बापू साहेब ओळ, पाटबंधारे संशोधन व जलनिस्सारण उपविभाग अहमदनगर, ॲज अ टेक्निकल असिस्टंट म्हणून काम पाहतो. ज्यावेळेस कवठेचर योजनाचा सर्वे वगैरे केला आम्ही, तर यांनी गावकऱ्यांशी सगळी असं मीटिंग वगैरे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना चराचं महत्त्व पटवून दिलं आणि हे लोक शेतकरी जे आहेत ते आपल्याला विनामोबदला जमिनी देण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यातूनच आज हे चर योजना आज आपण बघतोय. हे जे आपण त्याला असं म्हणू की शेतकऱ्यांच्या सहमतीनेच हा तयार झालेला हा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळं आज त्या शेतकऱ्यांचं पिकाचं जे उत्पन्न आहे निश्चितचपणे वाढलेलं आहे. ज्या ठिकाणी पाणथळ एरिया आहे आणि त्या पडीक जमिनी पडलेल्या असतात, ज्या पाण्यामुळं तिथं काही येत नाही आणि त्याच्यामुळे आपण नॅचरल जे ड्रेनेज असतात त्या ड्रेनेजमधनंच हे आपण चरी काढू शकतो. हे जी चर योजना आहे आपण मशिनरीच्या JCBच्या सहाय्याने त्याची डेप्थ आणि साईडने येताना रस्ता असतो 2 मीटरचा, तो रस्ता पण केलेला आहे. शेतकऱ्यांचे जाण्या येण्याची अडचण आपण त्याच्याद्वारे सोडलेली असते. पृथ्वी तलावर बांबूचं 200 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्व आहे. सिंह, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी राहण्यासाठी अधिकाधिक बांबूंची बेटं जिथं असतील तोच भाग निवडतात असं संशोधनात आढळून आलं आहे. तसंच बांबूंपासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तू आणि साहित्य यावर भारतात सध्या 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. याचबरोबर बांबूची क्षमता आणि गुणवत्ता यांचा व्यवस्थित उपयोग केला तर 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर आणि बांधांवर सुद्धा बांबूची लागवड करता येते. त्याचबरोबर मातीची धूप तसंच पूर नियंत्रणासाठी बांबू महत्त्वाचा आहे. जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार लागवडीचं अंतर ठरवावं. कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत बांबूंची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बांबूसह निसर्गातील दुर्मिळ आणि बहुउपयोगी वृक्षांची रोपंही इथं उपलब्ध आहेत. बांबूंच्या जगात 77 जाती, सुमारे 1250 प्रजाती सापडतात. भारतात 136 प्रजाती असून एकट्या अरुणाचल प्रदेशात 52 प्रजाती आढळून आल्या आहेत. सर्व प्रकारच्या जमिनीत जगातील सर्व खंडात म्हणजेच उष्ण तसंच समशीतोष्ण कटिबंधातील वातावरणात बांबू वाढतो. सर्वात जलद वाढणारी आणि सर्वात जास्त जैवभार म्हणजे बायोमास देणारी तृणकुळातील ही वनस्पती आहे. 1 हेक्टर लागवडीपासून सुमारे 10 ते 30 टन उत्पादन मिळतं. 5 वर्षापासून पुढे सतत 40-50 वर्षांपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला घेता येतं. बांबू उत्पादनात भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. बांबूत
उष्णतारोधक गुण आहे, त्यामुळे हिवाळ्यात घर उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत होते. उष्णतारोधक गुणामुळेच बांबूचं वैश्विक तापमान नियंत्रणात वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक वर्षाला सुमारे 4 इंच जाडीचा पाल्याचा थर जमिनीवर पसरतो. त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्याचबरोबर विकसनशील देशात सुमारे 80% लोक प्राथमिक औषधोपचारासाठी पारंपरिक वन्य वनस्पतींवर अवलंबून आहेत. या आणि अशा अनेक बहुउपयोगी बांबूची लागवड शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर करावी. त्यामुळं आपल्या शेताला कुंपणही होईल आणि आर्थिक फायदाही होईल.